मरण हे असं आहे कुणालाही चुकलेलं नाही. एक रावण आहे, रावणाचा जर विचार केला महाराज, त्याच्या तपश्चर्येबद्दल, त्याच्या भगवंताच्या आवडीबद्दल, भगवंताचं नामचिंतन त्याने इतकं केलं की त्याची आपली नामचिंतनाबरोबरही बरोबरी लागणार नाही आणि धनसंपत्तीच्या बाबतीतही लागणार नाही. एवढंच नाही तर महाराज रावणाने 80,000 बायका केला, 1.25 लाख नातू होते, मुलं होते 1.25 लाख, नातू होते 1.25 लाख. महाराज इतकं सर्व गडगंज संपत्ती आहे महाराज. शुद्ध कांचनाची 7 महाराज, शुद्ध सोन्याची अशी 7 कोटी घरं होती रावणाची. आपलं सर्व विकून त्याचं बाथरूम सुद्धा होणार नाही, इतका श्रीमंत रावण होता. नुसता श्रीमंतच नाही, सर्व काही घरी आहे, पण महाराज मरावं त्याला सुद्धा लागलं. रावणाच्या बाबतीत जर विचार केला, रावणाकडे असे मोठे मोठे विद्वान होते, इतके मोठे मोठे विद्वान होते, नवे नवे सर्व जे 33 कोटी देवता आहे त्या सर्व रावणाने कामाला लावलेल्या होत्या. महाराज आपण 1 लाख लिटरची टाकी निर्माण करा, त्याला फक्त अगदी केसा एवढं बारीक बीळ पाडा महाराज, ते कधी ना कधी ती टाकी रिकामी होते. महाराज ब्रह्मदेवाने अशी ही टाकी निर्माण केली की 9 छिद्र आहेत, 9, पण मनाने कुठूनच बाहेर पाणी निघत नाही. इतका चतुर ब्रह्मदेव आहे, पण त्या चतुर ब्रह्मदेवाला सुद्धा आणि रावणाच्या घरी देव धुण्याचं काम करावं लागलं. इतका अधिकारी रावण होता, इतका अधिकारी रावण होता. एवढंच नाही, अजून पुढे चला, इतका अधिकारी रावण होता की स्वतः रामचंद्रांबरोबर ज्यावेळी युद्धाला सुरुवात केली, रामचंद्रांना वाटलं आता मी हरतो. का? रामचंद्र ज्यावेळी पहाटेची वेळ आहे, दोघांमध्ये युद्ध, घनघोर युद्ध सुरू आहे, प्रभू रामचंद्र बाण सोडायचे आणि बाण सोडल्याच्या नंतर जे रक्त निघायचं रावणाच्या अंगामधून, शरीरामधून जे रक्त निघायचं, प्रत्येक जो थेंब खाली पडायचा आणि त्या प्रत्येक थेंबामधून पुन्हा पुन्हा रावणाची उत्पत्ती व्हायची. इतके रावण वाढू लागले, जर का मारावं तर अजून रावण उत्पन्न होत आहेत आणि नाही मारावं तर तो आपल्याला मारतो. आता करावं काय महाराज? वेळ अशी होते की ज्यावेळी आपल्याला ठेच लागते, ठेच लागल्याबरोबर आपल्या तोंडातून एक तर शब्द निघतो, आई ग. पुढे गेल्याच्या नंतर जर एखादा भला मोठा साप दिसला, भला मोठा अपघात पाहिला तर बाप रे असा शब्द निघतो. पण त्याही पुढे ज्यावेळी अशी अवस्था निर्माण होते, आता जातो की काय, त्यावेळी जो जीवाचा जीवलग आहे अतिशय, मग तो आई असेल, बाप असेल, एखादा मित्र असेल, बहीण असेल, भाऊ असेल, त्याचं नाव हे मुखामध्ये येत असतं. माझ्या भगवंताच्या तोंडामधून निघालं, हे बजरंगबली, हे मारुती राया, आता धावत ये. महाराज निघाले हनुमंतराय. विचारलं, देवा काय गरज पडली एवढ्या पहाटे पहाटे? देवाने सांगितलं, हनुमंता मारतो हा आता आपल्याला. देवा अहो तुमच्या तोंडून हे शब्द शोभत नाही हो, तुमच्या मागे मी भक्त आहे, मला सांगा नेमकं काय झालंय, मी बघतो काही उपाय भेटतो का. नाही मारुती, काही हनुमंता काही करता येणार नाही. का? काय झालं? सर्व घडलेला वृत्तांत सांगितलं. देवा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका, याच्यावर कसा बंदोबस्त करायचा हे मी बघतो. आणि महाराज हनुमंतराय आणि रावणाला न मारता येण्याचं कारण एकच होतं, रावण पापीही तितकाच होता आणि पुण्यवानही तितकाच होता. आणि रावणाला न मारता येण्याचं कारण एकच होतं, त्याच्या ज्या स्त्रिया होत्या, त्याच्या ज्या बायका होत्या, त्या सर्व पतिव्रता होत्या. आणि पतिव्रता असल्यामुळे आणि रावणाचं काही बिघडवता येत नाही. मग एकीचा जरी पतिव्रता भंग झाला तरी सुद्धा महाराज रावण मरत होता. मग आता करायचं काय? म्हणून हनुमंतराय निघाले, गेले रावणाच्या एका पत्नीकडे, जिचं नाव आहे चंद्रसेना. गेले, समोर बघितलं, कोण आहेस? आपली वर्णन केलं मारुतीरायाने, मी कोण आहे, मी रामचंद्रांचा भक्त आहे, तुझी कीर्ती मी ऐकून होते, पण कशा करता तू माझ्या दारामध्ये आलायस मला सांग. त्याने सांगितलं. हनुमंतराय सांगू लागले, असा असा प्रकार घडलेला आहे, तू मला याच्यावर उपाय सांग. त्यावेळी चंद्रसेनेने सांगितलं, माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे, ते उपाय मी तुला नंतर सांगेल, पण माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की मी एकदा तुझ्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यावं. जो जगाचा जगन्नाथ आहे, जो जगाचा मालक आहे, ज्याने तुला मला निर्माण केलं, मला एकदा त्याचं दर्शन घ्यायचं आहे, एकदा त्याच्याशी गप्पा मारायच्या आहे, त्याला माझ्याकडे पाठवशील का? असं म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायांनी, आता मनामध्ये
हनुमंतरायाच्या विचार आला, आता माझा भगवान परमात्मा तर असा आहे, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, आणि जर भगवंताला न विचारताच आपण जर चंद्रसेनेला हा म्हटलो तर भगवंत रागवेल. मग आता करायचं काय? म्हणून हनुमंतराय महाराज बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धिमान आहेत हनुमंतराय, नुसते बलवानच नाही बुद्धिमान आहे. आणि बुद्धिमान असल्यामुळे युक्ती चालवली, चंद्रसेनेला होकार दिला, आणि होकार दिल्याच्या नंतर विचारलं, माझा भगवान परमात्मा तुझ्याकडे येईल, पण एकाच अटीवर येईल. रावणापासून अनेक रावण उत्पन्न होत आहेत, त्याचं कारण सांग. आणि त्यावेळी चंद्रसेनेने कारण सांगितलं की जी गुफा आहे त्या गुफेमधून जे भुंगे बाहेर येतात, ते भुंगे त्या ठिकाणी अमृत कलश ठेवलेला आहे, त्या अमृत कलशामधून ते भुंगे अमृत घेऊन येतात, रावणावर वर्षाव करतात, आणि वर्षाव केल्यामुळे आणि त्यांच्यामधून अनेक रावण उत्पन्न होत आहेत. आणि असं म्हटल्याच्या नंतर आणि हनुमंतराय निघाले, त्या गुफेच्या दिशेने गेले. गुफेच्या दिशेने गेल्याच्या नंतर बघितले ते सर्व भुंगे, आणि भुंगे बघितल्याच्या नंतर आई माता ज्या जगदंबा आहेत, पार्वती माता ज्या शेपटी बनवून या मारुतीरायांसोबत, भगवंताच्या सोबत अवतार म्हणून आलेले आहेत, आणि पार्वती मातेने, आई जगदंबेने महाराज त्या शेपटीने भुंगे मारायला सुरुवात. एक शेपूट मारली की भुंगा जागेवर जायचा. महाराज प्रकार असा झाला, भुंगे सर्व थरथर कापू लागले. मारुतीराया, तुम्ही जे म्हणाल ते ऐकायला तयार आहे. अरे, ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं आणि त्यांच्याच मुळावर तुम्ही उठले, तुम्ही दुश्मनाच्या पार्टीत गेल्या. अरे वेड्यांनो, काही करा पण आपले प्रभू वाचले पाहिजे. मग काय करावं बरं आम्ही, सांगा तुम्ही. मारुतीरायांनी सांगितलं, एकच करा, जाऊन फक्त चंद्रसेनेचा जो पलंग आहे तो पोखरायला सुरुवात करा. महाराज जे भुंगे आहेत ना, भुंगे याचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. काही भुंगे असे आहेत, जर फुलामध्ये जर गुंतले ना तिथेच त्याचा जीव जातो, पण काही भुंगे असे आहेत, कितीही मोठं लाकूड करू द्या, पोखर करायला जर सुरुवात केली ना महाराज 8 दिवसही लागत नाही ते तुटायला. असे अनेक प्रकार आहेत भुंग्यांचे. महाराज काही भुंगे त्या ठिकाणी गेलेले आहेत, काही भुंगे मरण पावलेले आहेत. आणि महाराज प्रभू रामचंद्रांकडे हनुमंतराय आले, आणि आल्याच्या नंतर महाराज हात जोडले हनुमंताने, देवा आता युद्धाला सुरुवात करा. युद्धाला सुरुवात केली. बघता बघता रावण मरण पावला. रावण मरण पावल्याच्या नंतर इकडे झालं असं, भगवंताने हात जोडले, देवा रावण तर मेला, पण आता आपल्याला एक कार्य पूर्ण करायचं आहे. मी कुणाला तरी वचन देऊन आलंय की माझा भगवान परमात्मा तुमच्याकडे येईल. आता चंद्रसेनेला वचन दिलं होतं म्हणून भगवान परमात्मा निघालेला आहे. आणि निघालेला असताना सांगितलं हनुमंतराय, अरे काय हा वेडेपणा, मी या जन्मामध्ये एक बाणी, एक वचनी, एक पत्नी आहे, मला दुसरी सोबत बसता येणार नाही, तिच्याकडे बघता येणार नाही. हनुमंतरायांनी सांगितलं, देवा तुम्ही काळजी करू नका, तशी सोय मी करून ठेवलेली आहे. चंद्रसेनेला सांगितलं, डोळ्याची पापणी जेवढ्या वेळेत लावते जेवढ्या वेळेमध्ये झाकते, आणि झाकल्याबरोबर जेवढं विघ्न येतं ना तेवढं सुद्धा विघ्न माझ्या भगवान परमात्म्याला सहन होणार नाही, एवढ्या वेळेचं सुद्धा विघ्न सहन होणार नाही. चंद्रसेनेने सांगितले, याची जबाबदारी मी घेते. महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले. गेल्याच्या नंतर नुसतं पलंगाला पाय लावला, पलंग कडकड कडकड मोडून गेला, आणि महाराज भगवान परमात्मा तसेच निघाले. पुढचा कथा भागही भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन आलंय. पुढचाही कथा भाग आहे. महाराज तीच चंद्रसेना पुढच्या जन्मी भगवान परमात्म्याने वचन दिलं, या जन्मामध्ये मी तर वचनबद्ध आहे, मी एक बाणी, एक पत्नी, एक वचनी आहे. या जन्मात तर मला तुला पत्नी म्हणून स्वीकारता येणार नाही, पण पुढच्या जन्मामध्ये मी नक्की तुझा स्वीकार करेल. म्हणून पुढच्या जन्मामध्ये सत्यभामा म्हणून, आणि तीच चंद्रसेना पुढे भगवंताची पट्टराणी झाली. हा कथा भाग पुढचा आहे. तर सांगायचं असं, अशा ज्याच्या पत्न्या होत्या. महाराज पतिव्रता हा धर्म काही सोपा नाही. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. रावणाच्या 80,000 पत्न्या ह्या पतिव्रता होत्या. रावणाचं काही साधारण, महाराज त्या ठिकाणी सामान्य नव्हता रावण, पण तरी सुद्धा त्याला सुद्धा मरावं लागलं. तुम्ही आम्ही तर साधारण जडजीव आहोत, तुम्ही आम्ही तर साधारण माणसं आहेत. जिथे देवालाही मरण चुकलं नाही, देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. राजा दशरथाला सुद्धा रामाच्या 4 पुत्र असून महाराज शेजारी कोणीही नव्हतं पाणी पाजायला. प्रत्येकाला जावं लागतं, आणि प्रत्येकाला ह्या मरणाची भीती आहे. पण तुकोबराय म्हणतात, आम्ही जे हरीचे दास आहोत ना, आम्ही त्या भगवंताचे भक्त आहोत ना, आम्हाला या मरणाची किंवा आम्हाला भय नाही कशाचं. अभंगाच्या पहिल्या चरण, सर्व जग ज्या मरणाला घाबरतं,
आम्ही त्या मरणाला घाबरत नाही. नवे नव्हे जगा काळ खाय तुकोबराय म्हणतात. आम्ही माथा दिला पाय सदेह वैकुंठाला तुकोबराय केले. आपल्याकडून ते शक्य नाही. तुकोबरायांची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही किंवा वैकुंठामध्ये जाणं हेही आपल्याकडून शक्य नाही. आणि मरणही तुम्हा आम्हाला चुकणार नाही किंवा कुणालाही चुकलेलं नाही. पण मरण सोपं होऊ शकतं. सोपं हे मरण होऊ शकतं. जगणं अतिशय सोपं आहे, पण मरणं हे तितकंच अवघड आहे, ज्याची आपण कधी विचार सुद्धा केला नाही असं मरण आहे महाराज. खूप अवघड आहे मरण. आणि त्या मरणाला घाबरून चालणार नाही. त्या मरणावर विजय मिळवायचा आहे. म्हणून काय व्हा तर त्या हरीचे दास व्हा, त्या भगवंताचे दास व्हा. आणि एकदा का त्या भगवंताचे दास झालात तर तो भगवान परमात्मा महाराज दुःखही येऊ देत नाही, मरणही सोपं करतो. जीवनामधलं भय संपून तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहतो. ते पुढे कसा उभा राहतो थोडक्यात उदाहरण देईन. जनाबाई आहेत महाराज. जनाबाई लहानची मोठी नामदेवरायांकडे झाली. तिथेच राहायचं, तिथलंच काम करायचं आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, एवढाच एक ध्यास होता. जीवनामध्ये फक्त त्याचं नामचिंतनच करायचं एवढंच मनामध्ये. आणि त्या ठिकाणी जनाबाईच्या आहे. बघता बघता जनाई लहानच्या मोठ्या होऊ लागल्या. खाता बोलता हसता नाचता जे काही कार्य आहे मला सर्व कार्यामध्ये जनाबाईच्या तोंडामध्ये फक्त विठ्ठल 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 विठ्ठलच असायचं. व्हायचं असं महाराजच्या हातांनी गोवऱ्या थापायच्या, त्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. नवे नवे इतकंच नाही महाराज झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी पाटी घेऊन या श्री नेऊन या टाके दुरी. इतका अधिकार जनाबाईंनी या नामाच्या जोरावर प्राप्त करून घेतला. कचरा जमा करावा आणि तो भगवान परमात्म्याने एका पाटीमध्ये घेऊन तो उकरड्यावर नेऊन टाकावा, इतका अधिकार जनाबाईंनी प्राप्त करून घेतला. नवे नवे जनाबाईने जात्यावर दळण दळावं आणि भगवान परमात्म्याने त्या ओव्या लिहून काढाव्या. जनाबाई जात्यावर दळण दळत असताना सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या. सुनाबाईने सुंदर असं जात्यावर दळण दळावं, सुंदर अशा ओव्या गाव्या. सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठल. सुंदर सुंदर ओव्या जनाबाईने म्हणाव्या आणि त्या भगवान परमात्म्याने लिहून काढाव्या. एवढंच नाही महाराज, एक वेळचा प्रसंग आहे. जनाबाईने आंघोळीला पाणी घेतलं, मोरीमध्ये जाऊन बसल्या. डोक्यावर पाणी घेणार तेवढ्यात आठवलं पाणी तर गरमच आपण घेतलं, गार पाणी विसनायला घेतलं नाही. म्हणून भगवान परमात्म्याला आवाज दिला, हे देवा लवकर पळत ये. मी गरम पाणी घेतलं पण गार पाणी घ्यायचं विसरले. भगवान परमात्मा विटेवरून पळत आले. पण जनाबाईची गंमत करावी म्हणून गार पाणी देण्याऐवजी पुन्हा गरम पाणी दिलं. जनाबाईंनी ते डोक्यावर घेतलं. महाराज चटके बसले, वेदना झाल्या. अंघोळ करून बाहेर आल्या. महाराज भगवान परमात्म्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे मी शिव्या द्याव्या जनाबाईने आणि कोणाला? तुम्हा आम्हाला नाही, भगवान परमात्म्याला शिव्या द्याव्या. कशाच्या जोरावर? तर फक्त भक्तीच्या जोरावर आणि नामाच्या जोरावर. त्यांनी काही नवरात्रीचे 9 दिवस उपवास केले नाही महाराज, तेवढा अधिकार प्राप्त करून घेतला. स्वतःही खायच्या, भगवान परमात्म्यालाही खाऊ घालायच्या. पण मनामध्ये इतकी स्वच्छता होती, इतकी मनामध्ये प्रसन्नता होती की अक्षरशः भगवान परमात्म्याला शिव्या द्याव्या, भगवान परमात्म्याला शिव्या द्याव्या इतका अधिकार प्राप्त करून घेतला. महाराज जात्यावरती जळण दळायचा आता विषयच राहिला नाही. पण महाराज ओव्या तर अशा म्हणतो तुम्ही, आम्ही त्या ऐकून भगवान परमात्मा जवळ आलेला लांब पळून जायला बसला. अशा ओव्या आहेत माता माऊल्यांच्या. यांच्यामध्ये जर बसलं ना महाराज ऐकायला मिळतात. पुरुष म्हणते महाराज तो भगवान परमात्मा जवळ येईल का हो? महाराज जवळ आलेला लांब जाईल. आणि त्याला आपलंसं करण्याकरता महाराज तुम्ही संन्यास घेऊ नका. कुठे जास्त लांबही जावं लागत नाही. माऊली ज्ञानोबा सोपा उपाय सांगतात. सोनी संसारी जिभे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माझं प्रपंच हा अतिशय सोपा आहे. प्रपंच करावा लागत नाही, संसार करावा लागत नाही. तो एकदा का आपण जन्माला आलो तो होत असतो. पण परमार्थ हा असा आहे, हा होत नाही, तो करावा लागतो. आपण जर म्हटलो एखाद्याला चला ना बाबा जाऊ पंढरपूरला, नका एवढं सोयीला लागू द्या. महाराज सोयीला लावता लावता आपण कधी सोयीला लागू सांगता येत नाही. म्हणून त्याकरिता महाराज काय करा तर रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नाम. महाराज जर सोपा उपाय जर सांगितला ना,
जर मरण सोपं करायचं असेल तर भगवान परमात्म्याला जर प्राप्त व्हायचं असेल तर सोपा उपाय असा आहे की मरणाच्या वेळी अतिशय शेवटच्या क्षणाला महाराज जर त्या भगवान परमात्म्याचं नाम जर मुखामध्ये येत असेल तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. महाराज काशीमध्ये मेल्याच्या नंतर मोक्ष मिळतो म्हणतात की नाही? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय केर परी वेचावे लागे शरीर ते गावी काशी ही मोक्ष देते हे खरं आहे. पण त्या ठिकाणी मरावं लागतं तेव्हा ती मोक्ष देते, हो की नाही? आपल्याला मोक्ष जर मिळवायचा असेल, आपल्याला जर त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जायचं असेल तर महाराज काशीला जाऊन मरावं लागतं, त्यावेळी आपण जातो. पण जर हा प्रपंच करून जर तो भगवान परमात्मा जर मिळवायचा असेल तर महाराज आपल्याकडे एकच उपाय आहे. तर उठता बसता जसं काही आपल्याला जमेल तसं त्याचं नामचिंतन करायचं आहे. आणि त्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर आणि जसं जसं ते आपल्या मुखामध्ये, आपल्या मुखाला जसं जसं वळण, महाराज जसं म्हणतात ना, माझ्या मुखाला पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निरळा नाही तुझा. जसं इंद्रियांना तुकोबारायांच्या वळण पडलेलं आहे त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचं, तसं आमच्या इंद्रियांना जर वळण पडलं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचं, तर अवश्य तो भगवान परमात्मा आमच्या सुद्धा मागे पुढे उभा राहील. पण त्याकरिता महाराज रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करावं लागेल. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात ते त्या भगवान परमात्मा नुसता मागे पुढे उभा राहत नाही, आपण ज्या भावाने त्याला, ज्या भक्तीने त्याला आवाज देऊ, कुणी बहीण म्हणा, कुणी भाऊ म्हणा, कुणी पत्नी म्हणा, कुणी आपला पती म्हणा, तसा तो भगवान परमात्मा धावत येत असतो. तैसा होय धावे सोय धरुणी. बघा त्या मीराबाईने बघितलं भगवंताकडे पती या रूपाने. महाराज सांगितलं आई वडिलांना की मी लग्न करणार नाही, माझं लग्न झालंय त्या भगवान परमात्म्याशी. भगवान परमात्म्याने प्रत्येक संकटामधून मीराबाईला आणि पत्नी या नात्याने वाचवलेलं आहे. एकही संकट मीराबाईवर येऊ दिलं नाही. जनाबाईचं आपण बघून गेलो. शबरी मातेचं उदाहरण घ्या. शबरी मातेने अखंड नामचिंतन 83,000 वर्ष भगवान परमात्म्याची वाट पाहिली. भगवान परमात्म्याला यावं लागलं. महाराज अजून पुढे जाऊन सांगायचं झालं तर चोखोबाराय एक संत होऊन गेले. ऐकूनही असाल, पंढरपुरामध्ये जर गेला तर पहिल्यांदा सुरुवातीला भगवंताच्याही आधी जर कुणाचं दर्शन होत असेल तर कुणाचं होतं? संत चोखोबारायांचं दर्शन होतं. चोखोबारायांचं चरित्र जर ऐकायला गेलो तर चोखोबारायांची पत्नी महाराज गर्भवती आहे, पोटामध्ये गर्भ वाढत आहे. 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर बायकोने सांगितलं, अहो आता 9 महिने पूर्ण झालेले आहेत, मी कधीही प्रसूत होईन, कधी बाळ जन्माला येईल, पण माझ्यासोबत या ठिकाणी कुणीही नाही. तुमची बहीण आहे, तुमच्या बहिणीला तुम्ही घेऊन या. निघाले चोखोबाराय नामचिंतन करत करत, भगवंताचं नामचिंतन करत 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 बहिणीकडे निघालेले आहे. पण जाता जाता महाराज भान राहिलं नाही चोखोबारायांना. नामचिंतन करत बसले. इकडे झालं असं, भगवान परमात्म्याला काळजी वाटू लागली, माझा भक्त तर नामचिंतन करत आहे, तिकडे तिची पत्नी आता आणि अशा अवस्थेमध्ये आहे, कधीही बाळ जन्माला येऊ शकतं. म्हणून भगवान परमात्म्याने स्वतः चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेतलं. दरवाजावरती थाप मारली. खोपी आहे, त्या झोपडीमध्ये आतमध्ये चोखोबारायांची पत्नी आहे आणि त्या दरवाजावर थाप मारल्याच्या नंतर आतमधून चोखोबारायांच्या पत्नी बाहेर आल्या. बाहेर आल्याच्या नंतर भगवान परमात्माने अतिशय सुंदर भरजरी वस्त्र नेसलेलं आहे, नऊवारी साडी घातलेली आहे. माझा भगवान परमात्मा महाराज बघावं आणि बघतच राहावं. ज्याने सर्व जगत, इतकं सुंदर जगत निर्माण केलं, महाराज ज्यावेळी तो एका स्त्रीचं रूप घेतो त्यावेळी किती सुंदर दिसत असेल. महाराज अतिशय सुंदर माझा भगवान परमात्मा ज्यावेळी गेला, चोखोबारायांच्या पत्नीला वेदना होऊ लागल्या. आता बाळ जन्माला येणार आहे, पण माझा भगवान परमात्म्याने, महाराज म्हणतात ना, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. महाराज बाळंत पण केलं आपल्या भक्ताच्या बायको. एवढंच नाही, अजूनही पुढे जाऊन सांगते महाराज, त्या ठिकाणी ज्या सखूबाई आहेत, संत सखूबाई, आणि त्यासाठी स्वतः ज्यावेळी त्या पंढरपूरला यात्रेला निघून गेल्याच्या नंतर इकडे पतीच्या मनामध्ये इच्छा झाली पत्नी सोबत संयोग करण्याची, आणि स्वतः भगवान परमात्म्याने सखूबाईचं रूप घेतलं. अरे साधा वया भक्ती काज नाही लाज. कुठलंही काम सांगावं,
कुठलंही काम तो भगवान परमात्मा. अहो व्यावहारिक जर उदाहरण बघितलं तर एखादा माणूस आहे, एक माणूस होता, दोघे नवरा बायको आहेत, आई वडील लहानपणीच वारल्यामुळे एक छोटासा भाऊ आहे, त्याचं संगोपन केलं, त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर महाराज दोघा नवरा बायकोने इतके कष्ट केले, तो दुसऱ्याच्या शेतामध्ये राबायचा, हिने दुसऱ्याची धुणे भांडी करायची आणि त्या छोट्याशा भावाला आणि त्या बाईने आपल्या दिराला शिकवण्याकरता अतिशय काबाड कष्ट केले. खूप काबाड कष्ट केल्याच्या नंतर बघता बघता महाराज तो डॉक्टर झाला. डॉक्टर झाल्याच्या नंतर पुढे असा प्रसंग आला की जिने लहानचं मोठं केलं, जिने लोकांच्या दाराचे उंबरठे झिजवले, महाराज बघता बघता एक दिवस तीच गर्भवती झाली. गर्भवती झाल्याच्या नंतर इकडे याने मोठा दवाखाना टाकलेला आहे, याचा मोठा असा दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यामध्ये महाराज 50-60 नर्स त्याच्या हाताखाली आहेत. हा मोठा डॉक्टर झालेला आहे. एक दिवस असा आला की ज्याने इतकं मोठं याला केलं, आज स्वतःच्या पायावर उभा केलं, ज्याच्या हाताखाली आज 50-60 माणसं कामाला आहे महाराज. आणि अशा वेळेस ज्यावेळी प्रसूती काळ जवळ आला, आता वेदना व्हायला सुरुवात झाली, आता बाळ कोणत्याही क्षणी जन्माला येईल म्हणून आपल्या स्वतःच्या दिराच्या दवाखान्यामध्ये तिला ऍडमिट करण्यात आलं. जिने रात्रंदिवस काबाड कष्ट केली, आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळलं, लहानचं मोठं केलं, 17 जणांच्या घरची भांडी घासली, धुणं धुतली, महाराज स्वतःच्या पायावर त्याला उभं केलं. ज्यावेळी तिला दवाखान्यात आणल्याच्या नंतर एका स्पेशल रूम मध्ये खोलीमध्ये तिला ऍडमिट केल्याच्या नंतर आणि जो मुलगा आहे, जो आता डॉक्टर झालेला आहे, त्याने भावापुढे हात जोडले. देवा भावा, आज असा योगायोग समज किंवा तुला जे समजायचं ते समज, पण आज या दवाखान्यामध्ये आज एकही सिस्टर कामाला नाही, एकही बाई आज या दवाखान्यामध्ये कामाला नाही. वहिनीचं ऑपरेशन करायचं कसं, तिची डिलिव्हरी करायची कशी, मला प्रश्न आहे. एक काम कर, माझ्याही पेक्षा एक मोठा डॉक्टर आहे आणि तो मी तुला त्याचा नंबर देतो, त्याच्याकडे घेऊन जाय. आईने सांगितलं, हे बघ बाळा, तिने तुला लहानचं मोठं केलं, तुझ्यासाठी कसलाही विचार केला नाही, सर्व लाज सोडली, 4 घरची धुणी भांडी केली आणि आज ज्यावेळी तिच्यावर वेळ आली तू दुसऱ्या दवाखान्यात पाठवून देतोस. फक्त एकदा तिच्यासाठी आणि तू तिच्या पुढे जाऊन बघ. समोर गेल्याच्या नंतर ज्यावेळी दीर समोर आलेला पाहिला आणि दीर समोर पाहिल्याच्या नंतर जी भाऊजाई होती महाराज ती लाजली. आता याच्या हातून प्रस्तुती कशी करून घ्यायची मनामध्ये विचार चालू आहे. आईने सांगितलं, हे बघ बाळा, ती जर लाजत असेल ना, तुला एक काम करावं लागेल, आज तिच्यासाठी आजच्या दिवस फक्त तुला साडी नेसावी लागेल. तू साडी नेसून तिचं बाळंतपण करू शकतोस, ती लाजणारही नाही आणि तुझ्याकडे बघणारही नाही. महाराज त्या मुलाने 2 पावलं मागं सरकवली, सांगितलं, मी आज एवढा मोठा डॉक्टर आहे, सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये माझं नाव आहे आणि मी जर साडी नेसलो तर लोक मला काय म्हणतील. महाराज आपण 17 वेळा हा विचार करतो, माझा भगवान परमात्मा पतीच्या सुखासाठी त्याची पत्नी होतो, नवे एका भक्ताच्या बायकोचं महाराज बाळंतपण करतो. एवढा आपल्यासाठी फक्त तो भगवान परमात्माच करू शकतो. बाकी तुम्ही आम्ही हे जे माझं म्हणतो हे फक्त क्षणापुरतं आहे आणि हे लयाला जाणार आहे. हे तुमच्या आमच्या सोबत येणार नाही, तुमच्या आमच्या सोबत फक्त तुम्ही आम्ही केलेलं कर्म येणार आहे. म्हणून जगत असताना असं जगा महाराज, असे सुखाचे व्हा की त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्या आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं नामचिंतन करत करत सुखाने जर आपण या जगाचा निरोप घेतला तर तुम्हीही सुखी हो, नवे आपल्या मागचे जे आहेत आपले पूर्वज तेही सुखी होणार आहेत. म्हणून त्याकरिता काय करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, तो मागे पुढे उभा राहणार आहे. आपण ज्या भावाने त्याच्याकडे बघू त्याच भावाने तो आपल्याकडे धावत येणार आहे. कुणी त्याची जर भाव या नात्याने जर उपासना केली तर तो भगवान परमात्मा त्याचा भाऊ होतो. कुणी पत्नी या नात्याने केली तर तो पत्नी सुद्धा होतो. कुणी पती म्हणून त्याचा स्वीकार केला तर तो पतीही होतो. कुणी मित्र म्हणून त्याला हाक मारा तो मित्रही होतो. जसा सुदाम देवाचा सुद्धा झाला महाराज. म्हणून कोणताही कसंही त्याला शरण जा, तो आपलंसं करणार आहे, तो फक्त त्याचाच भुकेला आहे. म्हणून त्याला शरण जा.